पैसा येतोय आणि पैसा जातोय, पगार येतोय आणि पगार जातोय, कुठं खर्च झाला हेच कळत नाहीये, अशी अनेकांची अवस्था आहे. जे बिझनेसमॅन आहेत तर त्यांच्या हातामध्ये कॅश फ्लो आहे, पण त्यातला आपल्या पर्सनल लेवलवरती युटिलाइज करता येत नाही, अशी अनेकांची अडकल्यासारखी, एका ट्रॅप मध्ये अडकल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. मित्रांनो, याच्या मुळाशी जर आपण गेलो तर लक्षात येतं की ह्या दोन टॉपिकवरती आपल्याला मेहनत घेणं गरजेचं आहे. त्यातला पहिला टॉपिक आहे पर्सनल फायनान्स. पर्सनल फायनान्स म्हणजे असं एक फायनान्स व्हर्टिकल आहे की जे वैयक्तिक कॅश फ्लो, इन्कम आणि आउटकम हे यामध्ये सविस्तर अभ्यास केला जातं. यामध्ये केवळ तुम्ही सांगताय कसा खर्च करायचा म्हणून नाही, किंवा मी सांगतोय कसा खर्च करायचा म्हणून नाही, तर हे पर्सनल फायनान्सचा सब्जेक्ट काय सांगतं ते समजून घेऊन आपण ते कृतीत आणलं पाहिजे. आणि दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे आपल्या मानसिक लेवलवरती. मानसिक लेवलवरतीही आपल्याला तितकीच मेहनत घ्यायला लागणार आहे, तरच खऱ्या अर्थानं हा पैसा आपण हाताळायला पात्र राहू. सो ह्या दोन्ही टॉपिकच्या सखोलात जाण्यासाठी आमची कम्युनिटी जॉईन करा, या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्हाला याबद्दल सखोलात जास्ती तुम्हाला माहिती देण्यात येईल, ज्याच्यामुळे तुमची प्रगती, तुमच्या हातात पैसा खेळता राहील की जो तुमच्या प्रगतीसाठी वापरला जाईल. सी यू इन द कम्युनिटी.